जल है तो कल है, पाणी यही तो जीवन है। यासाठीच आज स्वच्छ जल आणि स्वच्छ मन ही ॲक्टिव्हिटीज धननिरंकारजी मिशनच्या वतीने करण्यात आले। यामध्ये एकच इच्छा आहे की नदी ही जीवनदायिनी आहे, तिला स्वच्छ बनवण्यात सर्वांनी सहकार्य करा हीच नम्रतापूर्वक विनंती। तीर्थ म्हणून ह्या नदीचं पाणी पाहिजे, पण आज तुम्ही अवस्था बघताय आळंदी नदीची अक्षरशः गटार गंगा झालेली आहे आणि त्याला कारणीभूत फक्त तळवड्याच्या बाजूच्या कंपन्या आहेत। त्या कंपन्या त्याला कारणीभूत आहेत। कारण म्हणणं असं आहे का बरोबर या ठिकाणी MIDCच्या पाण्यामुळे या नदीचं हो नक्कीच, कारण ह्या कंपन्या सगळ्या केमिकल सोडतात नदीमध्ये, केमिकलचं पाणी सोडतात आणि ह्याच्यामुळं नदीमधलं जलचर हे जीवन संपुष्टात आलेलं आहे। या भविष्यात तुम्ही करण्यासाठी काय केलं आता? मी अनेक वेळा आयुक्तांकडे पाठपुरावा केलेला आहे या गोष्टींचा। आयुक्तांना वेळोवेळी पत्र पाठवलेले आहेत, महाराष्ट्र शासनाला पत्र पाठवलेले आहेत आणि त्याला उत्तरं देतात ते, परंतु त्याच्यावर काही ठोस असा उपाय करत नाही। त्याच्यामुळं तुम्ही पाहताय की आज आपण इथं या इंद्रायणी तरी आपण उभा आहोत, परंतु या इंद्रायणी नदीची गटारगंगा अक्षरशः झालेली आहे। त्याच्यामुळे आमच्या नागरिकांच्या जीविताला धोका उत्पन्न झालाय आणि जलचर मानवाला जर एवढा त्रास होत असेल तर निश्चित या बाबतीत विचार करणं फार गरजेचं आहे। ताईंची आताच बोलले की याचा मानवाला खूप घातक परिणाम होता। जर आळंदीमध्ये या ठिकाणी लाखो वारकरी येत आहे, ते तीर्थप्राशन करतात, तर मग त्यांना त्रास होतो का नाही? ताई नक्कीच होतो आणि फक्त नागरिकांनाच नाही, मानवालाच नाही तर इतर जे पशु पक्षी आहेत, प्राणी आहेत, जलचर आहेत नदीमधले, ह्या सगळ्यांना ह्यापासून धोका निर्माण झालेला आहे आणि भविष्यात हे जे जलचर प्राणी आहेत हे संपुष्टात येऊ शकतात, असा धोका इथून उत्पन्न होतो। यावर लवकर उपाय नाही निघाला तर आपला यापुढे ठोस पाऊल काय असेल? यावर जर लवकर उपाय नाही निघाला तर आम्ही जन आंदोलन उभारू आणि नक्कीच या बाबतीत आम्हाला सगळ्यांची मदत होईल। इथं आशा अतिशय आज जी इंद्रायणी रडती तिला हसू आणण्यासाठी प्रत्येक मानवाने जागृत होणं नितांत गरजेचं आहे। कारण ताईंची तळमळ मी पाहिली, त्यांना सुद्धा वाटतं जी इंद्रायणी दुःखद वेदना सोसतीये त्यापासून मुक्तता हवी, एवढीच एकमेव विनंती इच्छा। धन्यवाद। Dhanikarji, as you can see in the background, we are here to be a part of the project which is called Project Amrit, which is jointly organized by SNCF and Sant Nirankari Mission. And the only cause or the intention of this mission is to perform a cleanliness drive. We are at the bank of Indrayani River, and with this we just wanted to give the message to the society that it is the social responsibility of each one of us to keep our water reservoirs clean and neat. Dhanikarji.